नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी ॲडव्होकेट अरविंद मिसाळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा पंचनामा हा घटक अभ्यासणार आहोत. मग पंचनामा हा घटक अभ्यासत असताना नेमका त्या पंचनामा या घटकाचं महत्त्व काय आहे मित्रांनो, तर हे अगोदर समजून घेतलं पाहिजे आणि मग तो घटक काय केला पाहिजे, अभ्यासात घेतला पाहिजे. मग मित्रांनो, पंचनामा हा घटक अभ्यासण्यामागचं कारण म्हणजे काय बघा, की मागच्या काही दिवसांपूर्वी की डिपार्टमेंटल PSI एक्झाम 2023ला जी काही घेण्यात आलेली होती परीक्षा, तर त्या परीक्षेचा पूर्व परीक्षेचा निकाल बघा मागील काही दिवसापूर्वीच लागलेला आहे. मग आता जे विद्यार्थी पूर्व परीक्षा क्वालिफाय झालेले आहेत, असे विद्यार्थी आता जे परीक्षा मेन्स परीक्षा देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये आपण वागत असताना, समाजामध्ये जगत असताना आपल्याला या गोष्टींचा नॉलेज असणं किंवा माहिती असणं गरजेचं आहे. मग आपण बऱ्याचदा की कुठून तरी शब्द ऐकलेला असतो पंचनामा, किंवा एखाद्याच्या तोंडून शब्द ऐकलेला असतो पंचनामा, किंवा आपण कुठंतरी शब्द वाचलेला असतो पंचनामा. मग नेमका पंचनामा म्हणजे काय, किंवा पंचनाम्याचे प्रकार किती आहेत, पंचनामा कशा पद्धतीने लिहिला जातो, नेमका काय काय असते त्याच्यामध्ये, तर या गोष्टींचा सखोल अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहोत. मग हा व्हिडिओ बघा की जे डिपार्टमेंटल PSI परीक्षा मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य व्यक्तीसाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. बघा, या लेक्चरमध्ये आपण पंचनामा हा घटक अभ्यासत आहोत. मग पंचनामा म्हणजे काय, तर हे बघण्यासाठी बघा की पंचनामा म्हणजे बघा की तपासादरम्यान पोलीस अंमलदार आवश्यकतेनुसार एखाद्या व्यक्तीची बघा जागेची किंवा घराची झडती घेत असतो. बघा इथं काय सांगितलेलं आहे की एखादा जर गुन्हा घडलेला आहे तर त्या गुन्ह्याचा तपास करत असताना तो तपास अधिकारी, त्याला आपण पोलीस अंमलदार असं म्हणतो, तर तो पोलीस अंमलदार त्याला आवश्यकता वाटल्याप्रमाणे मग एखाद्या व्यक्तीची असेल, एखाद्या जागेची असेल किंवा एखाद्या घराची असेल, ही काय करत असतोय, झडती घेत असतोय व त्या प्रसंगानुसार जप्ती व अटक अशी कार्यवाही करत असतो. म्हणजे जर त्या पोलीस अधिकाऱ्याला वाटलं किंवा पोलीस अंमलदाराला वाटलं की हा व्यक्ती, ही जागा किंवा ही एखादी वस्तू ही आपल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने महत्वाची आहे किंवा गुन्ह्याच्या अनुषंगाने तो एक पुरावा ठरू शकतो, त्यावेळी त्या वस्तूची, त्या घटकाची जप्ती करण्याचा अधिकार कोणाला असतोय, तर तो पोलीस अंमलदाराला असतोय, हे लक्षात घ्यायचं आहे. तसेच बघा त्या प्रसंगानुसार एखाद्या व्यक्तीला अटक करण्याचे सुद्धा अधिकार कोणाला दिलेले आहेत, तर पोलीस अंमलदाराला दिलेले आहेत. मग तपासादरम्यान बघा पोलीस अंमलदार आवश्यकतेनुसार एखाद्या व्यक्तीची, जागेची किंवा घराची झडती घेत असतो व प्रसंगानुसार जप्ती व अटक अशी कार्यवाही करीत असतो. मग ही जी काही कृती आहे तर ही कृती पोलीस अंमलदार कमीत कमी 2 प्रतिष्ठित नागरिकांसमोर करत असतो. म्हणजे कमीत कमी किती नागरिक हवे आहेत आपल्याला, तर 2 नागरिक हवे आहेत. मग ते कसे नागरिक पाहिजेत, प्रतिष्ठित नागरिक पाहिजेत. आता प्रतिष्ठित नागरिकांची व्याख्या ही कुठं दिलेली आहे का, अजिबात नाही दिलेली. मग प्रतिष्ठित नागरिक म्हणजे काय, तर त्यावेळी घटनास्थळावरती उपस्थित असणारे नागरिक यांनाच आपण प्रतिष्ठित नागरिक म्हणू शकतो. मग कमीत कमी 2 प्रतिष्ठित नागरिकांसमोर वरची काय केली जाते, कार्यवाही करतोय. कोण करतोय, तर पोलीस अंमलदार करतोय. मग पंचांसमोर केलेली कृती ही काय केली जाते रे, तर एका कागदावरती लिहून काढली जाते व त्यावरती तारीख, वेळ ही नमूद केली जाते आणि लिहिलेला मजकूर हा त्या 2 प्रतिष्ठित नागरिकांना वाचून दाखवला जातो व तो बरोबर असल्याची प्रतिष्ठित नागरिकांची खात्री झाल्यावरती त्यांच्या सह्या या त्या कागदावरती घेतल्या जातात. मग पोलीस अंमलदार सुद्धा त्यावरती काय करतो, आपला हुद्दा, त्याचबरोबर तारीख आणि वेळ अशी नमूद करून त्याच्यावरती काय करत असतोय, सही करत असतोय. अशा तऱ्हेने मग प्रतिष्ठित व्यक्तींसमोर पोलीस अंमलदाराने लिहून काढलेल्या दस्तऐवजास पंचनामा असे म्हटले जाते. मग पंचनामा म्हणजे काय, आपल्याला थोडक्यामध्ये सांगायला गेलं तर एखादा गुन्हा घडलेला आहे, त्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार
त्या जागेची, व्यक्तीची किंवा घराची झडती घेत असतो आणि प्रसंगानुसार जप्ती व अटक अशी कार्यवाही करत असतो. आणि ही कार्यवाही 2 प्रतिष्ठित नागरिकांसमोर करत असतोय. आणि ती कार्यवाही करत असताना मग जो काही घडलेला इन्सिडेंट आहे तर तो एका कागदावरती लिहून काढत असतोय. आणि तो लिहून काढलेला मजकूर हा त्या 2 नागरिकांना वाचून दाखवला आणि त्यानंतर तो बरोबर असल्याची खात्री झाली किंवा त्याच्यावरती सह्या घेतोय त्या नागरिकांच्या. आणि त्याला मग त्या सह्या केल्यानंतरनं तो पोलीस अंमलदार सुद्धा त्याच्यावरती काय करत असतोय तर त्याचा हुद्दा, तारीख आणि वेळ लिहून त्याच्यावरती सही करत असतोय. अशा पद्धतीने 2 प्रतिष्ठित पंचांसमोर तयार केलेला अहवाल किंवा दस्तऐवज याला आपण पंचनामा असे म्हटलं गेलेलं आहे. व हजर असलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींना पंच असं म्हटलं गेलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला इथे या दृष्टीने लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता पंचनामा या शब्दाची व्याख्या बघा कायद्यामध्ये कोठेच देण्यात आलेली नाहीये. परंतु बघा प्रचलित प्रथेनुसार तपास करणारा पोलीस अंमलदार आणि पंच यांनी बघा एखाद्या जागेचे त्याचबरोबर देखाव्याचे, आता एखाद्या जागेचे त्याचबरोबर देखाव्याचे अगर कृतीचे जे दृश्य प्रत्यक्षपणे पाहिलेले असते तर ते दृश्य त्या क्षणीचं बघा पाहिलेल्या क्षणी व त्याच ठिकाणी कागदावरती लिहून काढणे व त्यावरती तारीख, वेळ नमूद करून पंचांच्या सह्या घेणे या कृतीस काय म्हटलेलं आहे? पंचनामा असे म्हणता येईल. मग पुराव्याच्या दृष्टीने पंचनामा हा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज मानला जातो. बघा आत्ताच बघा मगाशीच मी काय सांगितले होते की पुराव्याच्या दृष्टीने पंचनामा हा अतिशय महत्वाचा असतो. मग पंचनाम्यामध्ये काय केलेलं असते तो घडलेला इन्सिडन्स, त्याचबरोबर पंचांच्या सह्या, त्याचबरोबर त्या पोलीस अंमलदाराची सही, त्याचा हुद्दा, अशा पद्धतीने तो ते पंचनामा तयार केलेला असतो आणि तो पुराव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा समजला जातो. म्हणजे ज्यावेळी ही केस कोर्टामध्ये जाते, त्याची ट्रायल चालवली जाते, त्यावेळी हा पंचनामा सुद्धा काय होतो अत्यंत महत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. पोलीस व पंच यांनी कोर्टात दिलेल्या साक्षीवरून पुराव्यास बळकटी आणण्यास मदत होते. म्हणजे पोलीस आणि जे पंच आहेत यांनी कोर्टामध्ये ज्या काही साक्षी दिलेल्या असतात, आता विटनेस जे आहेत, आता आपल्याला विटनेस म्हणजे काय तर साक्षीदार असतात. ज्या साक्षीदारांच्या समक्ष हा पंचनामा लिहिलेला असतो त्यांना कोर्टामध्ये पुन्हा एकदा साक्ष देण्यासाठी बोलावलं होतं. मग त्या पंचांनी कोर्टामध्ये दिलेली साक्ष आणि पंचनाम्यामध्ये लिहिलेली जी काही कृती असेल ह्या जर एक आल्या तर तो सबळ पुरावा होतो किंवा बळकट पुरावा होतो. या दृष्टीने तो पंचनामा अत्यंत महत्वाचा घटक मानला जातोय. हे लक्षात घ्यायचं आहे. मग आता मुंबई पोलीस मॅन्युअल भाग 3 मध्ये बघा की पंचनाम्या संदर्भामध्ये नियम जे असतील, मग नियम 177 असेल, 178 3 अ आणि ब हे महत्वपूर्ण नियम दिलेले आहेत. मग याच्यामध्ये पंचनाम्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. मग यात कायद्याव्यतिरिक्त बघा शासकीय नियमांचे मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. मग या नियमांप्रमाणे कायद्याने बंधनकारक असलेले 2च प्रकारचे पंचनामे आहेत. म्हणजे कायद्याने बंधनकारक केलेले किती प्रकारचे पंचनामे आहेत मित्रांनो? तर 2च प्रकारचे पंचनामे आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो की पंचनाम्याचे प्रकार किती, मग कोणते कोणते पंचनामे आहेत, मग ते सुद्धा आपण इथे खाली बघणार आहोत. मग बघा आता कायद्याने मग बघा मुंबई पोलीस मॅन्युअल मध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्यानुसार मग 2 पंचनामे आहेत. मग ते कोणते कोणते आहेत हे सुद्धा बघणं आपल्याला महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये बघा की पहिला पंचनामा जो आहे तर तो घर झडती पंचनामा आहे. मग आता पहिला पंचनामा घर झडती आणि दुसरा पंचनामा आहे की क्रिमिनल प्रोसिजर कोड 174 प्रमाणे बघा की 6 प्रकारचे पंचनामे दिलेले आहेत. म्हणजे हे 2 प्रकारचे पंचनामे आपल्याला कायद्याप्रमाणे महत्वाचे आहेत. म्हणजे त्यातला पहिला कोणता? घर झडती पंचनामा, ज्यामध्ये बघा की कोणत्या कलमांचा समावेश केलेला आहे तर बघा की एखाद्या बंद जागेत शिरण्याचा व झडती घेण्याचा, वॉरंट बजावण्याचा पोलीस अंमलदाराचा अधिकार हा घर झडती पंचनाम्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. मग याच्यामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 100 मध्ये याबाबतची काय केलेली आहे तरतूद केलेली आहे. त्यानंतर दुसरा जो काही घटक आहे बघा घर झडती पंचनाम्यामधील सब क्लॉज 2, मग तपास करणाऱ्या पोलीस अंमलदारास आपल्या तपासातील कोणतीही वस्तू ताब्यात घेण्यासाठी एखाद्या ठिकाणाची झडती घेण्याचा अधिकार हा कलम 165 नुसार काय केलेला आहे समाविष्ट केलेला आहे. आणि तो कुठं समाविष्ट केलेला आहे तर क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे CRPC या कायद्यामध्ये 165व्या कलमाखाली हा अधिकार काय केलेला आहे समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर सब क्लॉज 3 काय सांगतंय? दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वस्तू
ताब्यात घेण्याचा तपासी अंमलदाराचा अधिकार हा कलम 166 मध्ये दिलेला आहे. आणि तो कुठं दिलेला आहे की क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 166 मध्ये या गोष्टींचा काय केलेला आहे, समावेश केलेला आहे. ओके. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा पंचनामा काय आहे मित्रांनो, तर बघा की क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 174 प्रमाणे खालील 6 प्रकारच्या मृत्यूबाबतचा इन्क्वेस्ट पंचनामा हा दिलेला आहे. आता मृत्यूबाबतचा इन्क्वेस्ट पंचनामा, ज्याला आपण मृतदेहाचा पंचनामा सुद्धा म्हणू शकतो. मग मृतदेहाचा पंचनामा कशा पद्धतीने केला जातोय रे, तर बघा याच्यामध्ये 6 घटक दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये एक आत्महत्या केलेल्या बघा मृतदेहाचा पंचनामा, त्यानंतर जनावराकडून जर मृत्यू झालेला असेल तर त्याचा पंचनामा, त्यानंतर यंत्राद्वारे जर मृत्यू झालेला असेल तर त्याचा पंचनामा, त्याचबरोबर अपघाताने जर मृत्यू झालेला असेल तर त्याबाबतचा पंचनामा, त्याचबरोबर खून एखाद्याने केलेला असेल तर त्याबाबतचा पंचनामा, आणि संशयास्पद जर मृत्यू झालेला असेल तर त्या पद्धतीचा पंचनामा, अशा 6 प्रकारच्या पंचनाम्याचा समावेश हा CRPCच्या कलम 174 प्रमाणे इन्क्वेस्ट पंचनामा केला जातो. ह्या इथं गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर बघा आता कायद्यामध्ये वरील 2च पद्धतींचा काय केलेला आहे, समावेश केलेला आहे. मग जरी कायद्यामध्ये तरतूद नसली इतर पंचनाम्याची किंवा बंधनकारक नसले तरी पोलीस तपासादरम्यान खालील प्रकारचे पंचनामे करू शकतात. मग कोणत्या प्रकारचे पंचनामे करू शकतात रे मित्रांनो, तर बघा की घटनास्थळाच्या जागेचा पंचनामा करू शकतात पोलीस. त्याचबरोबर ओळख परेड, इसम व वस्तूची ओळख सिद्ध करण्यासाठीचा पंचनामा करू शकतात पोलीस. त्याचबरोबर माल काढून दिलेल्याचा पुरावा कायदा कलम 27 अन्वयेचा पंचनामा, म्हणजे भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 27 अन्वये केला जाणारा पंचनामा हा सुद्धा पोलीस करू शकतात. त्याचबरोबर अटक पंचनामा आहे, झडती व जप्तीचा पंचनामा आहे, इन्क्वेस्ट किंवा मृतदेहाचा पंचनामा आहे, आणि निवेदन किंवा मेमोरँडम पंचनामा आहे. त्याचबरोबर हस्ताक्षराचा किंवा नमुना पंचनामा आहे आणि सापळा पूर्व पंचनामा आहे. इत्यादी प्रकारचे पंचनामे हे पोलीस अधिकारी हे काय करू शकतात, हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मग आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासासाठी कोणत्या प्रकारचे पंचनामे महत्वाचे आहेत रे मित्रांनो, तर बघा की अटक पंचनामा हा एक आपल्याला अभ्यासाला आहे. दुसरा झडती व जप्तीचा पंचनामा हा सुद्धा आहे. तिसरा इन्क्वेस्ट पंचनामा हा सुद्धा आहे. चौथा मेमोरंडम पंचनामा आहे. आणि 5वा हा बघा की घटनास्थळाचा पंचनामा. असे 5 पंचनामे हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे किंवा अभ्यासासाठी देण्यात आलेले घटक आहेत. मग आता हे जे काही 5 प्रकारचे पंचनामे आहेत, मग घटनास्थळाचा जागेचा पंचनामा, अटक पंचनामा, झडती व जप्तीचा पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा आणि निवेदन किंवा मेमोरंडम पंचनामा, तर हे पंचनामे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये बघणार आहोत. हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मग आता पंचनाम्याचा उल्लेख तपास यादीमध्ये केलेला असतो, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग पोलिसांच्या दैनंदिन कामकाजात पोलिसांना विविध प्रकारचे पंचनामे करावे लागतात. काही पंचनामे बंदिस्त जागेत असतात तर काही पंचनामे हे उघड्या जागेमध्ये करावे लागत असतात. त्याच्यामुळं आता हे इत्यादी प्रकारचे पंचनामे पोलीस हे करू शकतात. पण आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने जेवढे काही महत्वाचे पंचनामे आहेत, मग ते 5 प्रकारचे आहेत, तर ते पंचनामे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने एक छानसा व्हिडिओ बनवून आपण तयार करू. तुर्तास आपण इथं थांबतोय. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. ओके. तुर्तास आपण थांबतोय, रजा घेतोय. ओके. धन्यवाद. बाय बाय.